यात वाटण टाकूया आपण. वाटण आणि हे आलं लसणाची पेस्ट. आता परतून घ्यायचे तेलामध्ये वाटण चांगल्यापैकी. वाटण व्यवस्थित शिजून झालेले, तेल वेगळं होते वाटणातून, बघू शकतात तुम्ही. आता आपण याच्यात मसाला घालूया. माझा घरगुती मसाला आहे, मी तोच घालणार आहे. तुमच्या आवडीनुसार तिखट तेवढे घालू शकता तुम्ही. मी 3 घातले, माझे लहान स्पून आहे. आणि थोडीशी हळद. बाकी काय जास्त मसाले घालायची काही गरज नाही आहे. माझा घरी बनवलेला मसाला आहे, माझ्या आईने बनवलेला आहे. मी बाकी काही टाकत नाही त्याच्यामध्ये. हे बघा, चांगला मसाला पण परतून झालेला आहे. आता यात आपण ही वजडी उकडून घेतलेली ती टाकूया. आणि मिक्स करून घेऊया. भाई जर आता थोडंसं मी याला बॉईल करताना पाणी टाकलं, थोडंसं पाणी टाकते याच्यात. हे मग बॉईल केले ना, तो पाणी आहे यात टाकू शकतो आपण, कारण की धुवून वगैरे घेतलेली आपण. तर त्यातलं थोडं पाणी बघा, कुकरमध्ये बॉईल केलं थोडं पाणी तो घेते. वाव, अशी बनवली आपण. सुकीच मसाला केलाय. तर मी जरा हात धुते, कारण की मला मीठ टाकायचे भाजी. वैशीचे हात मिठायला नको माझा. चवीनुसार मीठ टाकायचं. आणि आता मिक्स करून घेऊया. त्याच्यावर झाकण ठेवूया. थोडं झाकण ठेवू 5 मिनिट, जरा 2-3 मिनिटं. हे बघ, झाली भाजी रेडी आहे. रंग बघू शकतात तुम्ही. ऑइल बघा कसं वरती आले भाजीतून. एकदा हलवून दाखवते मी. मसाला वगैरे रेडी आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.